चला तर आज बनवूया सुक्का अंडा मसाला। सर्वप्रथम अंडे बॉईल करायला ठेवूया। अद्रक, लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो हे सर्व छान बारीक बारीक चिरून घेऊया। अंडे बॉईल होतात तोवर तव्यामध्ये मसाले भाजूया। तेल टाकून त्याच्यामध्ये खोबरं टाका। खोबरं छान गोल्डन ब्राउन झालं की कांदा घाला। कांदा पण ब्राउन होऊ द्या। हा सुक्का मसाला खूप छान लागतो, तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। तुम्ही पण घरी ट्राय करून बघा। नंतर लसूण, अद्रक पण घालूया आणि हा सर्व मसाला छान परतून घ्यायचा। गोल्डन ब्राउन होतोय तोवर अंडे ही बॉईल होत आहेत। टोमॅटो पण चिरून घ्या। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो छान मॅश होत नाही तोवर परतून घ्या। नंतर कोथिंबीर घाला। कोथिंबीर ही घातल्यानंतर छान परता अजून। मग हे सगळा मसाला थंड करायला ठेवा आणि छान थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। थोडंसं पाणी घालून वाटा म्हणजे तो छान बारीक वाटला जाईल। नंतर आपण अंडे पण फ्राय करून घेऊया। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला फ्राय करायचे असतील तर तुम्ही फ्राय करा, अदरवाइज नाही केले तरी चालतील। छान अंडे ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत। कढईमध्ये 2 माप तेल घालूया। त्याच्यामध्ये तो वाटलेला मसाला घालूया। मसाल्याला तेल सुटतोय तोवर तो परतून घ्या। छान मसाला आणि तेल असं वेगवेगळं झालं पाहिजे। मग त्याच्यामध्ये मसाले घालूया। सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर हळद घालूया आणि मग काळं तिखट घालूया। हे काळं तिखट माझ्या आजीने बनवलेलं आहे। ती सर्व मसाले घरीच तयार करते। खूप छान मसाले आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। दुसरं कोणतेही मसाला घालण्याची गरज लागत नाही। छान परतून घ्या। तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतला गेला पाहिजे। हा मसाला तुम्ही कोणत्याही चिकनसाठी, पनीर मसालासाठी वापरू शकता। हे सेम मसाला तयार करून ठेवू शकता। नंतर त्याच्यामध्ये फ्राय केलेले अंडे घाला आणि ते परतून घ्या व्यवस्थित। छान परतल्यानंतर 10 मिनिटं त्याला ठेवा। तुम्हाला हवा असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही करू शकता, अदरवाइज आज मी सुक्का मसाला बनवणार आहे तर सुक्का मसाल्याचीच रेसिपी दाखवणार आहे। तर झाला आपला सुक्का मसाला तयार।